नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे उत्तप्पे दाखवणार आहेत। तुम्ही ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बघितले असतील, तसेच धिरडेही बघितले असतील, डोसा बघितला असेल, पण उत्तप्पा हा तुम्ही प्रथमच बघणार आहात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 मोठे कांदे घ्यायचे आहे आणि 2 मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत। यामध्ये आणि गाजर आणि टोमॅटो आपल्याला किसून घ्यायचे आहे। तसेच यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता, शिमला घालू शकता, ज्या तुमच्याकडे व्हेजिटेबल्स असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता। मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटताना यामध्ये 1 चमचा जिरंही घालायचं आहे। आता किसलेला कांदा आणि टोमॅटो आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे। तसेच आपलं वाटण हे यामध्ये घालणार आहोत। मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व आपण यामध्ये घालून घेत आहोत। यामध्ये तुम्ही गाजरही किसून घालू शकता, शिमला घालू शकता, तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। तसेच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। 2 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी रवा। या प्रमाणात जर तुम्ही मिश्रण केलं तर तुमचे उत्तप्पे हे तुटणार नाहीत। पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला उत्तप्पे करता येतील इतपत हे आपल्याला पातळ करायचं आहे। त्यानंतर तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि पळीच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण यावर ओतून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फिरवायचं आहे। त्यानंतर आपला उत्तप्पा हा तुटू नये किंवा कोणतेही थालीपीठ धिरडे करताना आपले तुटल्या जातात, यासाठी तुम्ही यावर झाकण अवश्य ठेवा। झाकण ठेवल्याने आपला उत्तप्पा किंवा डोसा हा तुटत नाही। 2 मिनिटं वाफ काढून घेतली आहे। त्यावर मस्त तेल सोडायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा दुसऱ्या साईडनेही छान भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित उत्तप्पा आपला निघला जातो। झाकण जर तुम्ही ठेवलं नसतं तर आपला उत्तप्पा हा चिटकला असता आणि तुटला असता। त्यामुळे तुम्ही उत्तप्पा करताना किंवा डोसा करताना झाकण अवश्य ठेवा। आपला उत्तप्पा हा तयार झाला आहे। त्याचप्रमाणे दुसराही उत्तप्पा मी तेल घालून छान भाजून घेत आहे। अगदी पौष्टिक रेसिपी आहे। बऱ्याचदा मुलांना बाजरीची भाकर ही किंवा ज्वारीची भाकर ही आवडत नाही, तर तुम्ही अशाच प्रकारे ज्वारीचा, बाजरीचा पीठ वापरून अशा प्रकारे उत्तप्पा बनवू शकता। हा हेल्दीही आहे आणि टेस्टीही लागतो। तसेच मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी तुम्ही हे बनवू शकता। हेल्दी रेसिपी आहे, सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहेत। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत।